उपासना उपासना उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण जुन्या करारातील इतिहासाचे पहिले पुस्तक याचे अध्ययन करीत आहोत. आपण पाहिले की दाविदावर परमेश्वराची कृपा होती आणि त्याची उन्नती झाली आणि तो समृद्ध राजा बनला. आज आपण दाविदाने अम्मोनी लोकांवर मिळवलेला विजय आणि शिरगणतीच्या द्वारे झालेले दाविदाचे अविश्वासाचे पाप याचे अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही सध्या दाविदाच्या लढायांविषयी अध्ययन करीत आहोत. आम्ही पाहिले की दावीद लढायांच्या बाबतीत देवाच्या मार्गदर्शनानुसार चालला. देवाने त्याला सर्वत्र यश दिले. इतिहासाच्या पहिल्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायाकडे आपण आता पाहत आहोत. या अध्यायाबरोबर दाविदाच्या लढायांविषयीचा हा विभाग संपत आहे. आम्हाला माहीत आहे की इस्रायलाशी सातत्याने शत्रुत्व राखणारे 2 शत्रू होते, एक अमोनी व दुसरे पलिष्टी, आणि त्यांच्यामध्ये तडजोड हा प्रकार नव्हता. 20वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समय म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन जाऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला. पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले. हे वचन वाचल्यानंतर आम्हाला साहजिकच वाटतं की या ठिकाणी यवाब कुरापत काढणारा होता. असे असू शकेल, पण आपण हे लक्षात ठेवायला हवे की दाविदाने आमोनाच्या तरुण राजाशी मैत्री व्यक्त करण्याचा प्रयत्न केला व त्या राजाने त्याचा अपमान केला आणि नंतर लगेचच नवीन राजा लढाईद्वारे दाविदाच्या विरुद्ध उभा राहिला. म्हणजे आधीच लढाई या ठिकाणी चालू राहिली. अशा शत्रूबरोबर कोणतीही तडजोड करणे शक्य नव्हते. वाईट अशी तडजोड होऊ शकत नाही. श्रोत्यानो, वाईट आणि चांगले या परस्पर भिन्न अशा गोष्टी आहेत व त्यांच्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत आहे. पण ते आत्मसात करणे आम्हाला बरेचदा जमत नाही. ही खेदाची गोष्ट आहे श्रोत्यानो, परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचदा तडजोड करतो. या युद्धाच्या दरम्यान दावीद यरुशलेमेत राहिला. तो युद्धावर गेला नाही व याच दिवसात त्याने बेशेबेबरोबर व्यभिचाराचे पाप केले. लक्षात घ्या श्रोत्यानो की त्या पापाची नोंद या ठिकाणी केल्या गेली नाही. देव आम्हाला म्हणतो की तो आमच्या पापांची क्षमा करतो आणि तो त्याचे स्मरण सुद्धा पुन्हा करीत नाही. ही गोष्ट खरी आहे. आता या ठिकाणी आम्हाला इस्रायलचा दुसरा एक सतत त्रास देणारा शत्रू पाहायला मिळतो. तो शत्रू म्हणजे पलिष्टी लोक. 20वा अध्याय 4 ते 6 वचने सांगतात. 20वा अध्याय 4 पासून 6 वचने. यानंतर पलिष्ठांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले. त्याप्रसंगी हुशाथी सिबखय याने रेफाई वंशातला सिप्पय यास जीवे मारिले. तेव्हा ते लोक शरण आले. पलिष्ठांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याईराचा पुत्र एल हानान याने गतकर गल्ल्याथ याचा भाऊ लहमी याचा वध केला. गल्ल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरी एवढी होती. गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता. त्याच्या प्रत्येक हातास व पायास 6 अशी एकंदर 24 बोटे होती. या संघर्षामध्ये 3 राक्षसी योद्धे मारण्यात आलेत. दावीद व त्याच्या वीरांनी त्यांना ठार केले. श्रोत्यानो, दावीद आपल्या तरुणपणीच गोल्याथाला मारून प्रसिद्ध झाला होता आणि दाविदाच्या संपूर्ण आयुष्यभर पलिष्टी लोक इस्रायलचे कायम शत्रू होऊन राहिले. विश्वासणाऱ्यांनाही एक सहजासहजी हार न पत्करणारा शत्रू आहे. उंच ठिकाणी असलेल्या आध्यात्मिक वाईटाबरोबर आमची लढाई आहे. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 12व वचन सांगतं, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. म्हणून श्रोत्यानो, विश्वासणाऱ्यांनी देवाची शस्त्रसामग्री धारण करावी असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आम्हाला कोणावरही हल्ला करायचा नाही, तर आम्हाला सत्याला धरून चालायचे आहे. आमचे जे युद्ध आहे ते एक भयंकर असे युद्ध आहे. आमच्या सामर्थ्याने हे युद्ध आम्ही जिंकू शकत नाही. त्यासाठी आम्हाला देवाच्या शस्त्रसामग्रीची गरज आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर इफिस्करास पत्र 6वा अध्याय 14 पासून 18 वचने आपण अवश्य वाचा. जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्हाला उरलेली शस्त्रसामग्रीही धारण करता येत नाही. या युद्धात
यशस्वी आम्हाला होता येणार नाही. दाविदाला हे सत्य समजले होते, म्हणूनच तो परमेश्वराला आपली ढाल बनवतो. प्रभू येशू आमच्यासाठीही शस्त्र सामग्री देण्यासाठी तयार आहे. तो आमच्या आत्मिक युद्धामध्ये आमचे बळ होण्यासाठी तयार आहे. रोमकरास पत्र 10 आणि 10 वचनात वचन आम्हाला सांगतं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवितो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. तारणाच्या शिरस्त्राणाबरोबर इतरही आत्मिक शस्त्र सामग्री आम्हाला प्राप्त होते. आतापर्यंत आम्ही दाविदाच्या लढायांविषयी माहिती मिळवली. आता देवाच्या दृष्टिकोनातून दाविदाने जे मोठे पाप केले त्याविषयी 21व्या अध्यायात आपण पाहणार आहोत. दाविदाने परमेश्वराच्या दृष्टीने मोठे असलेले शिरगणतीचे किंवा जनगणनेचे पाप केले ते या 21व्या अध्यायात नोंदण्यात आलेले आहे. हे दाविदाने केलेले सर्वात मोठे असे पाप गणण्यात आले. याचा त्याच्या बथशेबेबरोबर केलेल्या पापाशी काही एक संबंध नाही. श्रोत्यानो, इतिहासाच्या दोन्ही पुस्तकात आम्ही देवाचा दृष्टिकोन पाहत आहोत. देवाने दाविदाच्या बथशेबेबरोबर केलेल्या पापाची नोंदी केली नाही, तर लोकांच्या गणनेच्या पापाची नोंदी केली आहे. कारण ते पाप आत्मिक पातळीवर करण्यात आले. यामुळे दावीद आपले तारण गमावणार नव्हता, परंतु त्याचा दाविदावरच्या व इस्रायल देशाच्या देवाबरोबरच्या वैयक्तिक संबंधावर निश्चित परिणाम होणार होता. 21वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. नंतर सैतानाने इस्रायलाविरुद्ध उठून इस्रायलाची गणती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. या ठिकाणी आम्हाला खरा गुन्हेगार सापडतो. हे सर्व सैतानी आहे. या सर्व घटनेत सैतान कारणीभूत आहे आणि या गोष्टीमुळे दाविदाच्या या मोठ्या पापावर विशेष प्रकाश पडतो. दुसरं वचन आम्हाला सांगतं, दाविदाने योवाबास व लोकांच्या सरदारास सांगितले, जा बेरशेबापासून दानापर्यंत इस्रायलांची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. या ठिकाणी सैतान इस्रायलाविरुद्ध उभा राहिला आणि ही जनगणना करण्यासाठी त्याने दाविदाला प्रेरणा दिली. आपणाला आठवत असेल की मोशेने 2दा लोकांची गणना केली होती. गणनेच्या पुस्तकात आम्ही वाचतो की इस्रायली लोक रानामध्ये प्रवास करण्यास निघाले तेव्हा व ते रानातून बाहेर पडले तेव्हा मोशेने त्यांची गणना केली. तेव्हा ती गोष्ट चुकीची नव्हती. तेव्हा देवाने ते पाप असे गणले नाही. ती गोष्ट चुकीची अशी मानली नाही. परंतु श्रोत्यांनो, या ठिकाणी दाविदाच्या संदर्भात मात्र ते एक मोठे पाप होते. तिसरं वचन, योवाब म्हणाला, लोक कितीही असोत परमेश्वर त्यास शतगुणित करो. पण माझे स्वामी राज, हे सर्व स्वामीचे दास आहेत ना? माझे स्वामी असे करावयास का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? या ठिकाणी संख्याशास्त्राला विरोध करणारा एक माणूस होता. दाविदाला लोकांची संख्या हवी होती आणि ह्यातच त्याचे पाप दडलेले होते. आजकाल सर्वच बाबतीत आम्ही संख्याशास्त्राचा उपयोग करतो, परंतु ह्या ठिकाणी दाविदाच्या जीवनात ते पाप गणल्या गेले. ही गोष्ट परमेश्वराला आवडली नाही, कारण असे करून त्याने परमेश्वराविषयी नव्हे तर स्वतःच्या सामर्थ्याविषयी संतोष मानला. म्हणून ज्या पापाने त्याला शिरगणतीसाठी प्रवृत्त केले ते त्याचे अविश्वासाचे पाप होते. दावीद देवावर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांच्या संख्येवर विश्वास ठेवत होता. 21वा अध्याय 4 ते 6 वचने सांगतात, तथापि राजाज्ञे पुढे योवाबाचे काही चालले नाही, म्हणून योवाब निघून सर्व इस्रायल देशभर फिरून यरुश्लेमास आला. तेव्हा योवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदास दिली. सर्व धारकरी पुरुष इस्रायलात 11 लक्ष आणि यहुदात 4,70,000 भरले. त्यांच्यात लेवी व बन्यामिनी यांची टीप घेतली नाही, कारण या राजाज्ञेचा योवाबास वीट आला होता. श्रोत्यानो, इस्रायलात 11 लक्ष आणि यहुदामध्ये 4,70,000 पुरुष होते. दाविदाच्या आत्मिक जीवनातील चढ उतार ह्या ठिकाणी अगदी स्पष्ट आहे. आमचा विश्वास, आमचा भरोसा आमच्या सैन्य बळावर नव्हे तर सेनाधीश परमेश्वरावर असायला पाहिजे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे दाविदाने आपल्या सैन्य बळावर विश्वास ठेवला. परमेश्वरावर त्याने तितका भरोसा ठेवला नाही. दाविदाच्या या आज्ञेविषयी योवाबाने मात्र निषेध केला. तो म्हणतो, दाविदा, ही सर्व माणसे तुझीच आहेत ना? त्यांची मोजदाद करण्याची तुला गरज नाही. देवाने हे सर्व लोक तुला दिलेले आहेत. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही सुद्धा परमेश्वर आम्हाला सामर्थ्य पुरवतो, तो आम्हाला शक्ती पुरवतो, मार्गदर्शन पुरवतो,
तेव्हा त्याच्यावर विश्वास भरोसा ठेवण्याऐवजी आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर, पुढाऱ्यांवर आणि इतर गोष्टींवर विश्वास ठेवतो. आमच्याकरिता आमचा पैसा अधिक महत्त्वाचा होतो. परंतु परमेश्वर ह्या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छित आहे की आम्ही परमेश्वरावर पूर्ण भरोसा ठेवावा. परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्धात आम्ही जाऊ नये. देवावर विश्वास ठेवणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच प्रभू येशूने आम्हाला मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 23 आणि 24 वचनांमध्ये शिकवले, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगिता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. ह्याच तो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रभू येशूने थोमासारख्या देवाची परीक्षा घेतल्यावरच विश्वास ठेवणाऱ्यांचा निषेध करून म्हटले की तू मला पाहिजे आहे म्हणून विश्वास ठेवला आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. श्रोत्यानो, आजही येशू ख्रिस्त जिवंत आहे व तो आपल्या आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये कार्य करीत आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगायचे आहे. आम्हाला अविश्वासाने भरलेले जीवन जगायचे नाही, तर विश्वासाने भरलेले असे जीवन जगायचे आहे. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्यावर अविश्वास दाखवणे हे घोर पातक आहे. तो भयंकर उद्धटपणा आहे, भयंकर अहंकाराचे कृत्य आहे. दाविदाच्या ह्या पातकाचे स्वरूप अतिभयंकर होते. आज सुद्धा लोक संख्याशास्त्रावर, गणक यंत्रावर विश्वास ठेवतात. पण ज्याने ते गणक यंत्र निर्माण करता येईल अशी बुद्धी दिली, त्या निर्माणकर्त्यावर मात्र ते विश्वास ठेवत नाहीत. ते गणक यंत्रावर विश्वास ठेवतात, जणू काही गणक यंत्रच त्यांना मुक्ती देणारे आहे. ते संख्येवर भरोसा ठेवतात. ते देवाच्या पवित्र नावावर, त्याच्या पवित्र वचनावर विश्वास ठेवत नाही. श्रोत्यानो, अविश्वासाचे पातक देवाच्या दृष्टिकोनातून फार मोठे पातक आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी, सुंदर देव. स्तोत्रसंहिता 118, 8 आणि 9 वचनात दावीद म्हणतो, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वराचे वचन इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचनात सांगते, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. प्रभू येशूने म्हटले की जेव्हा पवित्र आत्मा ह्या जगात येईल, तेव्हा तो जगाला पापाची खात्री करून देईल. हे पाप कोणते? प्रभू येशू म्हणाला, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तसेच पॉल म्हणतो रोमकरासपत्र 14 अध्याय 23 वचनात, पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. दाविदाचे पाप अविश्वासाचे पाप होते. सर्वात मोठे पाप हेच आहे. लवकरच दाविदाचे या पापाविषयी डोळे उघडले व आपण काय पाप करून बसलो याची त्याला जाणीव झाली. 7 आणि 8 वचने पुढे सांगतात, या गोष्टीवरून देवाची इत्राजी होऊन त्याने इस्रायलावर मारा केला. दावीद देवास म्हणाला, हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. श्रोत्यानो, आता या पापाची शिक्षा
परमेश्वराने दाविदाला निवडायला लावली. 9 ते 12 वचने पुढे सांगतात, परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद यास म्हटले, जा, दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवितो, त्यापैकी कोणती करावी ती निवड. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन सांगितले, परमेश्वर म्हणतो, पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड. 3 वर्षे दुष्काळ पडावा, अथवा 3 महिने तुझ्या शत्रूंची तरवार तुझवर चालून तुझा नाश व्हावा, किंवा 3 दिवस परमेश्वराची तरवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्रायली मुलखाचा नाश करावा. ज्याने मला पाठविले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग. श्रोत्यानो, दाविदाचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. ते खरोखर विलक्षण आहे. मला वाटतं की दावीद खरोखर एक महान व्यक्ती होता. या माझ्या विधानाशी आपण सहमत आहात ना? तो तुमच्या व माझ्यासारखाच मानव होता. त्याने त्याच्या अंगठ्याला ठेच लावून घेतली. त्याने पाप केले. त्याच्यामध्ये दोष होते, परंतु त्याने आपले तारण कधीच गमावले नाही. देवाबरोबर सहभागिता करण्याची इच्छा त्याने कधीच गमावली नाही. 13वे वचन सांगतं, दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. आता परमेश्वराच्या हाती मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हाती मी पडू नये. त्याने स्वतःचे पाप पदरी घेतले. आपल्या पापाची शिक्षा त्याने मान्य केली. देवासमोर, आपल्या निर्माणकर्त्या देवासमोर त्याने उद्धटपणा केला नाही. शिक्षेचे फटके स्वीकारण्यासाठी त्याने आपली पाठ देवासमोर निमूटपणे उघडे केले. श्रोत्यानो, दाविदाजवळ स्वतःची चूक कबूल करण्याची, स्वतःचे पाप स्वीकार करण्याची नम्रता होती. पुष्कदा आम्ही मात्र स्वतःचे पाप मांडण्यास आणि क्षमा मागण्यास तयार होत नाही. आम्ही कठोर बनून राहतो, घमंडाने भरून राहतो, गर्विष्ठ बनून राहतो, परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करीत नाही. आणि म्हणूनच श्रोत्यांनो, बरेचदा परमेश्वराची दया, त्याचे वात्सल्य आम्ही अनुभवू शकत नाही, परंतु त्याचा न्याय मात्र आमच्यावर येतो. दाविदाने स्वतःला देवाच्या दयेवर सोपून दिले. 21वा अध्याय 14 ते 16 वचने सांगतात, 14 पासून 16 वचने. मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठविली आणि त्यांच्यातले 70,000 लोक पडले. देवाने यरुश्लेमाचा नाश करण्यास एक देवदूत पाठविला. तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणाऱ्या देवदूतास तो म्हणाला, आता पुरे कर, आपला हात आटोप. त्या समयी परमेश्वराचा दूत अर्नान यबुसी याच्या खळ्यानजीक होता. दाविदाने वर दृष्टी केली, तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन यरुश्लेमावर उगारून आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. तेव्हा दावीद व वडीलजन यांनी दंडवत घातले. त्यावेळी त्यांनी गोणताट धारण केले होते. दाविदाची ही सुंदर प्रार्थना आता आपण काळजीपूर्वक ऐका. 17व्या वचनात दावीद देवास म्हणाला, लोकांची मोजदाद करावयाची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे. हे मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर, माझ्या पितृकुळांवर पडावा. तुझ्या लोकांवर तो पडून त्यांचा नाश होऊ नये. त्याने स्वतःच्या पापाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. मला वाटतं श्रोत्यानो की दावीद यावेळेस बराच बदलला होता. त्याने उरियाच्या खुनाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या पापांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आता त्याचा धडा शिकलेला आहे. त्याने तसा प्रयत्न यावेळेस केलेला नाही. त्याचा आत्मा आता देवासमोर उघडा आहे. तो देवाला सांगतो, मी जबाबदार आहे, मी ते पाप केले आहे, तुझा क्रोध माझ्यावर येऊ दे. श्रोत्यानो, आम्हाला आमच्या पापांची जबाबदारी केव्हा ना केव्हा तरी स्वीकारावीच लागते. त्यापासून आम्ही पळून जाऊ शकत नाही. म्हणून आज जर आपल्या जीवनामध्ये पाप आहे आणि त्याचा दोष आपण दुसऱ्यांवर लावण्याचा प्रयत्न करीत आहात, तर तसे करणे सोडून त्या पापांबद्दल पश्चाताप करा, क्षमा मागा आणि त्या पापांपासून मुक्ती प्राप्त करून घ्या. जर ही संधी गेली तर पुन्हा ही संधी कदाचित आपणाला परत मिळणार नाही. दाविदाने आपल्या पापांची जबाबदारी स्वीकारली. नंतर 18व्या वचनात आपण वाचतो, तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादास आज्ञा केली, तू दाविदास सांग की तू वरती जाऊन अर्नान यबुसी याच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. श्रोत्यानो, अर्नानाचे खळे मोरिया पर्वतावर आहे, जेथे ओमारची मस्जिद आज उभी आहे. जुने मंदिर या ठिकाणी होते. यावरून आम्हाला समजतं की ही जागा दाविदाने नव्हे तर परमेश्वराने निवडली होती आणि दाविदाची ही जागेविषयीची इच्छा देवाच्या इच्छेशी सहमत होती. 19 ते 21 वचने,
गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. अर्नान मागे वळून पाहतो, तो देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे 4 पुत्र लपून राहिले. यावेळी अर्नान गहू मळीत होता. दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्नान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदास प्रणाम केला. श्रोत्यानो, यावेळेस अर्नान गव्हाची मळणी करीत होता. या संपूर्ण परिसरात वारा अतिशय जोराने वाहतो. विशेष रीतीने हंगामाच्या दिवसात जेव्हा ते गव्हाची मळणी करीत असत तेव्हा वाऱ्याची वाट पाहात, म्हणजे चांगला गहू जमिनीवर पडत असे व भुसा वाऱ्याने उडून जात असे. नंतर 22 आणि 23 वचने पुढे सांगतात, दावीद अर्नानास म्हणाला, या खळ्याची जागा मला दे. लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून इथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधावयाची आहे. पुरे मोल घेऊन ही मला दे. अर्नान दाविदास म्हणाला, ही जमीन आपणाला घ्या. माझ्या स्वामी राजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची आवते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो. श्रोत्यानो, हा अर्नान नावाचा माणूस अतिशय उदार अंतकरणाचा होता. त्याने आपली मालमत्ता दाविदाला देऊ केली व अन्नार्पणासाठी त्याच्या खळ्यातला गहू व होमार्पणासाठी स्वतःचे बैल व लाकूड त्याने दाविदाला देऊ केले. त्याने दाविदाला सर्व काही देऊ केले, पण दाविदाने त्याचा स्वीकार केला नाही. 24 वचन सांगतं, दावीद राजा अर्नानास म्हणाला, नाही नाही, मी पुरे मोल देऊन या वस्तू घेईन, कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वराकरिता घेणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पिणार नाही. ज्या गोष्टीची त्याला अजिबातच किंमत मोजावी लागली नाही ती दाविदाला देवाला अर्पाविषयी वाटले नाही. 25 वचन, तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल 600 शेकेल सोने तोलून दिले. दाविदाने खळ्याची पूर्ण किंमत मोजून दिली. 26 वचन सांगतं, दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांतर्पणे अर्पिली आणि परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्यास उत्तर दिले. श्रोत्यानो, दाविदाने देवाला अर्पण वाहिले व त्यावर आकाशातून अग्नी आला. देवाने दाविदाचे ते अर्पण स्वीकारले असा त्याचा अर्थ होता. 27 वचन, परमेश्वराने देवदूतास आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. देवाच्या क्रोधाची तलवार म्यानात घालण्यात आली. परंतु गोलगोथा या ठिकाणी जेथे सर्व मानवजातीच्या पापाखातीर प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले, तेथे त्या वधस्तंभावर खिळलेल्या येशूच्या कुशीत कोणीतरी तलवार खुपसली. पवित्र शास्त्र यशायाचे पुस्तक 53 अध्याय 5 आणि 6 वचनांमध्ये सांगते, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. श्रोत्यानो, अजूनही ख्रिस्ताच्याद्वारे देवाच्या न्यायदंडातून सुटण्याची आम्हाला संधी आहे. जर आपण ह्या संधीचा अजूनपर्यंत फायदा घेतलेला नाही तर आज आपण घेऊ शकता. 21 अध्याय 28 ते 30 वचने पुढे सांगतात, त्या प्रसंगी परमेश्वराने अर्नान यबुसी याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला. मोशाने रानात केलेला परमेश्वराचा निवास मंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या काळी गिबोन येथल्या उच्चस्थानी होती. पण दावीद देवास प्रश्न विचारावयास त्याच्यापुढे जाण्यास धजेना. परमेश्वराच्या दूताच्या तरवारीचा त्याला धाक पडला होता. श्रोत्यानो, आम्ही पाहिले की अर्नानाचे खळे मोरिया पर्वतावर होते व ह्याच ठिकाणी दाविदाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण काही वर्षानंतर ह्याच ठिकाणी परमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. ह्याच ठिकाणी तो यज्ञार्पण आणतो. ह्याच ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांना भेटला व ही जागा यज्ञार्पणाची जागा झाली. हीच गोष्ट बऱ्याच ख्रिस्ती लोकांना समजत नाही. ते नियमितपणे मंदिरात जातात, पण ख्रिस्ताविषयी व यज्ञार्पणाविषयीचे खरे महत्त्व त्यांना समजत नाही. दाविदाने वेदी बांधली व त्यावर होमार्पण ठेवले. हे होमार्पण येशू ख्रिस्ताचे प्रतीक होते. नंतर त्याने शांतार्पण वाहिले. ह्याचा अर्थ की येशू ख्रिस्त आमच्यासाठी शांती आणणारा झाला. आम्ही आदामाचे वारसदार असल्यामुळे मुळातच पापी स्वभावाचे आहोत व पापामुळे आमच्या व परमेश्वरामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे. आमचे देवाबरोबरचे संबंध शांतीचे नाहीत. आमच्यामध्ये समेट झालेला नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपले निष्कलंक निर्दोष रक्त
त्या काल्वरीच्या वधस्तंभावर सांडवले व आमच्या पापांची परमेश्वराला खंडणी भरून दिली. काय श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे तारण आहे ते आपण प्राप्त केलेले आहे. काय येशू ख्रिस्ताच्याद्वारे पापांची क्षमा आपण प्राप्त करून घेतली आहे? तर नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. श्रोत्यानो, परमेश्वर आपल्या प्रेमाखातीर किंवा दयेखातीर आम्हाला पापांपासून मुक्ती देऊ शकत नाही. तो प्रीती खातीर आम्हाला वाचू शकत नाही. तो तुमच्या व माझ्यावर प्रीती करतो व तो आपल्या सर्वांपुढे आपला दयेचा हात करेल व आम्हावर दया दाखवेल. पण त्याद्वारे तो आम्हाला वाचू शकत नाही. आमचे तारण कृपेने विश्वासाच्याद्वारे होते. सुवार्ता हीच आहे श्रोत्यानो, की येशू ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या पापांसाठी किंमत मोजली व त्याद्वारे देवाची आमच्यावर विशेष कृपा प्रगट झाली. जोपर्यंत ती किंमत कोणीतरी मोजली नाही तोपर्यंत देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश होणे शक्य नव्हते. आमच्यावरच्या प्रेमाखातीर देव स्वर्गाचा मागचा दरवाजा उघडून आम्हाला सहज आतमध्ये घेईल हे मुळीच शक्य नाही. तो स्वतःच्या स्वभावधर्माच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. तो नीतिमान आहे व न्यायी आहे. आम्ही पापाच्या दास्यात असताना आम्हाला त्या दास्यातून खंडणी भरून सोडविणारे कोणीतरी हसायला हवे होते. त्या कोणीतरी व्यक्तीची म्हणजे येशू ख्रिस्ताची देवाने व्यवस्था केली व त्याने केलेल्या प्रचंड त्यागाद्वारे पापातून आमची सुटका झाली. श्रोत्यानो, पापाचा निकाल लागलाच पाहिजे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यासाठी किंमत ही मोजल्या गेलीच पाहिजे. प्रभू येशूने तो दंड भरून दिला. तो आमच्यासाठी प्रायश्चित झाला. तो तुमच्या व माझ्यासाठी देवासमोर मार्ग झाला. तुम्ही ह्या गोष्टीवर आजपर्यंत विश्वास ठेवला नसेल तर विश्वास ठेवून परमेश्वराशी समेट करण्याची आज जी संधी आहे ती प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियानो, अविश्वासाचे पाप हे सहज घडून येणारे पाप आहे. परंतु आम्ही हेही पाहिले की दाविदाने स्वतःचे पाप कबूल करण्याची नम्रता दाखवली. प्रियानो, आमच्या जीवनात आम्ही दाविदाप्रमाणे पाप कबूल करण्याची नम्रता दाखवतो काय? आमच्यातील घमेंड, गर्विष्ठपणा आमच्यावर मात करतात काय? विचार करा की देव आणि आमचे संबंध कसे आहेत. प्रियानो, देवाकडे माझी प्रार्थना हीच आहे की आमच्यामध्ये परिवर्तन घडून यावे. देवाला जसे आम्ही हवे आहोत तसे आम्ही बनावे आणि त्याला आमच्याद्वारे गौरव मिळावे. देव करो आणि अशी वृत्ती आम्हा प्रत्येकाला लाभो. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.